दशक चौथा, समास आठवा. सख्य भक्ती निरूपण. सख्य भक्तीत देवाशी मैत्री करावयाची असते. देवाशी सख्य जुळवायचे असते. त्याला आत्मीयतेने बांधून ठेवायचे असते. आपणाला काय आवडते यापेक्षा देवाला काय आवडते याचा विचार या भक्तीत आवश्यक आहे. सख्य भक्तीने गुरुकृपा व ईश्वर कृपा होते. सर्वानुभूती भगवंतांची प्रचिती येते. आपणाला जर या व्हिडिओतील माहिती आवडत असेल तर आमच्या भक्तिशक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सख्य भक्ती निरूपण. श्रीराम. मागा झाले निरूपण, सातवे भक्तीचे लक्षण, आता एका सावधान, आठवी भक्ती श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की मागील समासात सातव्या भक्तीचे लक्षण वर्णन केले आहे. आता सावध होऊन आठवी भक्ती कशी असते ते ऐका. देवासी परमसख्य करावे, प्रेम प्रीतेने बांधावे, आठवे भक्तीचे जाणावे, लक्षण ऐसे श्रीराम. देवाशी परमसख्य करावे, त्याला प्रेमाने बांधून ठेवावे, हे आठव्या भक्तीचे लक्षण आहे. देवाशी जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेने रीती, येणे करिता भगवंती, सख्य घडे मस्त श्रीराम. देवाला ज्या गोष्टींबद्दल अत्यंत प्रीती असेल त्याच गोष्टी आपण कराव्या, त्याला आवडेल असेच आपण वागावे. असे केल्याने निश्चितपणे भगवंताशी सख्य घडते. भक्तिभाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन, आवडे देवा श्रीराम. भक्ती, भाव आणि भजन तसेच अध्यात्माचे निरूपण व कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन हे सर्व देवाला आवडते. आपण तैसेच वर्तावे, आपणासी तेच आवडावे, मनासारखे होता स्वभावे, सख्य घडे मस्त श्रीराम. देवाला आवडेल असेच आपण वागावे, त्याला जे आवडते तेच आपल्यालाही आवडावे. असे आपण त्याच्या मनासारखे वागू लागलो म्हणजे साहजिकच निश्चितपणे सख्य होते. देवाच्या सख्यत्वाकारणे आपले सौख्य सोडून देणे, अनन्य भावे जीवे प्राणे, शरीर तेही वेचावे श्रीराम. देवाचे सख्य घडावे अशी मनापासून तळमळ असेल तर आपल्या सुखाचा विचार आपण सोडून दिला पाहिजे. अनन्य भावाने जीव प्राण एवढेच नव्हे तर हे शरीरही त्याच्या चरणी समर्पण करावे. सांडून आपली संसार व्यथा, करीत जावी देवाची चिंता, निरूपण कीर्तन कथा वार्ता, देवाच्याची सांगाव्या श्रीराम. आपल्या प्रपंचाची काळजी करणे सोडून द्यावे व भगवंताचेच चिंतन करावे. देवांच्याच निर्गुण स्वरूपाचे निरूपण करावे. सगुणाच्या कथा वार्ता सांगाव्यात. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांशी तुटी, सर्व अर्पावे सेवटी, प्राण तेही वेचावा श्रीराम. देवाशी सख्य व्हावे अशी खरीच तळमळ असेल तर वेळप्रसंगी सर्व सुहृदांचा त्याग करावा लागला तरी त्यांची तयारी असायला हवी. भगवंताच्या चरणी सर्वस्व अर्पावे एवढेच नव्हे तर आपला प्राणही त्याच्या चरणी समर्पण करण्याची तयारी असावी. आपुले अवघ्यांची जावे, परी देवासी सख्य रहावे, ऐसी प्रीती जीवे भावे, भगवंती लागावी श्रीराम. आपले सर्व काही गेले तरी चालेल पण भगवंताशी सख्य मात्र कायम टिकून राहिले पाहिजे. अशी जीवाभावाची प्रीती भगवंताविषयी उत्पन्न होणे आवश्यक आहे. देव म्हणजे आपुला प्राण, प्राणासी न करावे निर्वाण, परमप्रीतीचे लक्षण ते हे ऐसे असे श्रीराम. देव म्हणजे जणू आपला प्राण, त्याच्या वियोगाची कल्पनाही आपणास सहन होता कामा नये. अशी अत्यंत उत्कट प्रीती त्याच्या ठिकाणी उत्पन्न व्हायला हवी. यालाच परमप्रेम म्हणतात. ऐसे परमसख्य धरिता, देवास लागे भक्ताची चिंता, पांडव लाखा जोहरी जळता, विवरद्वारे काढिले श्रीराम. असे परमसख्य जडले की त्या भक्तांची चिंता भगवंतास लागते. पांडवांचे असे परमसौख्य होते म्हणूनच ते लाक्षागृहात जळून जाण्याचा प्रसंग आला असता भगवंतांनी भुयाराच्या मार्गाने त्यांना सुखरूप बाहेर काढले. देवसख्यत्वे राहे आपणासी, ते तो वर्म आपणाची पासी, आपण वचने बोलावे जैसी, तैसी येती पडसादे श्रीराम. देवाने आपल्याशी सख्यत्वाने राहावे अशी इच्छा असेल तर त्याचे रहस्य आपल्यापाशीच आहे. आपण जे शब्द ज्या प्रकारे बोलतो त्याचा प्रतिध्वनी त्याच प्रकारे आपणास ऐकू येतो. आपणास असता अनन्य भावे, देव तत्काळची पावे, आपण त्रास घेता जीवे, देवही त्रासे श्रीराम. आपला भाव जर अनन्य असेल तर देवही आपल्याला तो तात्काळ पावतो, पण आपल्याला त्याचा त्रास वाटत असेल तर देवही त्रासतो. जे लोक ज्या प्रकारे मला भजतात त्यांना मी त्याच प्रकारे भजतो असे देव म्हणतो.
जैसे जयाचे भजन तैसाची देवही आपण, म्हणून हे अवघे जाण आपणाची पासी श्रीराम. ज्याचे भजन ज्या प्रकारचे असेल त्याप्रमाणे देव त्याला तसाच प्रतिसाद देतो. म्हणून हे सर्व आपल्या भावनेवरच अवलंबून असते. आपुल्या मनासारिखे न घडे, तेने गुणे निष्ठा मोडे, तरी गोष्टी आपणाकडे सहजची आली श्रीराम. आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही तर त्यामुळे भगवंतावरील निष्ठा जर ढळत असेल तर सहजच दोष आपलाच आहे हे जाणून घ्यावे. मेघ चातकावरी ओळेना, तरी चातक पालटेना, चंद्र वेळेसी उगवेना, तरीही चकोर अनन्य श्रीराम. एखादे वेळी मेघाने कृपा करून वृष्टी केली नाही तरी चातकाचे मन पालटत नाही. चंद्र वेळेवर उगवला नाही तरी चकोराचे त्याच्या ठिकाणी जे अनन्य प्रेम असते ते रतीभरही कमी होत नाही. भगवंतावर आपले असे अनन्य प्रेम असणे आवश्यक आहे. ऐसे असावे सख्यत्व, विवेके धरावे सत्व, भगवंतावरील ममत्व सांडूची नये श्रीराम. सख्यत्व असावे तर असे असावे, कुठल्याही प्रसंगी विवेक करून धैर्य धारण करावे. भगवंतावरील प्रेम कुठल्याही प्रसंगात ढळू देऊ नये. सखा मानावा भगवंत, माता पिता गणगोत, विद्या लक्ष्मी धनवित्त, सकळ परमात्मा श्रीराम. भगवंतास आपला सखा मानावा. एवढेच नव्हे तर आपले माता पिता, आप्त स्वकीय, विद्या लक्ष्मी धन वित्त इत्यादी सर्व काही भगवंतच आहे अशी दृढ भावना असावी. देवा वेगळे कोणी नाही, ऐसी बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही, तैसी चिनसे श्रीराम. सर्व लोक तोंडाने बोलताना म्हणतात की देवाशिवाय माझे कोणीच नाही, परंतु त्यांची तशी दृढ निष्ठा मात्र नसते. म्हणून ऐसे न करावे, सख्य तरी खरेंची करावे, अंतरी सुदृढ धरावे, परमेश्वरासी श्रीराम. म्हणून आपण मात्र असे करू नये. देवाशी सख्य करावयाचे ते अंतःकरणापासून करावे. आपण आपल्या अंतःकरणात भगवंताला अगदी दृढपणे धरून ठेवावे. आपुलिया मनोगता कारणे, देवावरी क्रोधास येणे, ऐसी नवते किम लक्षणे, सख्य भक्तीची श्रीराम. जरी आपल्या मनासारखे काही घडले नाही की देवावर क्रोध करायचा, हे काही सख्य भक्तीचे लक्षण नाही. देवाचे जे मनोगत त्यांची आपुले उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की श्रीराम. देवाच्या इच्छेने जे जे घडते ते आपल्या हिताच्या दृष्टीने अगदी योग्यच असते अशी दृढ निष्ठा असावी. आपली इच्छा पूर्ण झाली नाही या क्षुल्लक कारणावरून देवावरील प्रेमात अंतर पडू देऊ नये. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे, कृपाळू देव श्रीराम. देवाच्या इच्छेप्रमाणे वागावे. देव जे जे करील ते ते मनपूर्वक समाधानाने मान्य करावे. असे केले असता देव सहजच कृपाळू स्वभावाचा असल्याने प्रसन्न होऊन कृपेचा वर्षाव करतो. पाहता देवाचे कृपेसी, माताचे कृपा कायेसी, मातावधी बाळकासी, विपत्ती काळी श्रीराम. देवाची कृपा पाहता मातेची कृपा अगदी क्षुल्लक आहे. संकट काळ आला असता आई स्वार्थासाठी स्वतःच्या बालकाचाही वध करते. देवे भक्त कोण वधिला, कधी देखिला ना ऐकिला, शरणागतांस देव झाला, वज्रपंजरू श्रीराम. पण देवाने कुठल्या भक्ताचा कधी वध केला आहे असे कधी ऐकण्यात किंवा पाहण्यात नाही. उलट शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी देव वज्राच्या पिंजऱ्यासारखा बनतो. देव भक्तांचा कैवारी, देव पतितांसी तारी, देव होय सहाकारी, अनाथांचा श्रीराम. देव हा भक्तांचा कैवारी आहे. तो पतितांचा उद्धार करतो. दीन दुबळ्यांना, अनाथांना तो सहाय्य करतो. देव अनाथांचा कैपक्षी, नाना संकटांपासून रक्षी, धाविन्नला अंतरसाक्षी, गजेंद्र कारणे श्रीराम. देव अनाथांचा कैवारी असून त्यांचे नाना संकटातून रक्षण करतो. देव अंतरसाक्षी असल्याने हृदयातील भाव तात्काळ जाणतो. म्हणूनच त्याने गजेंद्राचा धावा ऐकून तात्काळ तेथे धाव घेतली व त्याची मुक्तता केली. देव कृपेचा सागरू, देव करुणेचा जळधरू, देवांसी भक्तांचा विसरू, पडणार नाही श्रीराम. देव हा कृपेचा सागर आहे, करुणेचा मेघ आहे. त्याला आपल्या भक्तांचा कधीच विसर पडत नाही. देवप्रीती राखो जाणे, देवासी करावे साजणे, जीवलगे अवघी पिसुणे, कामा न येती श्रीराम. प्रीतीचे रक्षण कसे करावे हे फक्त देवच जाणतो. म्हणूनच देवाशी सख्य करावे. ज्यांना आपण जीवलग समजतो ते सर्व देहाचे संबंधी, आप्तस्वकीय स्वार्थी असतात. आपल्या संकट काळाच्या वेळी ते कुणीही उपयोगी पडू शकत नाहीत. सख्य देवाचे तुटेना,
प्रीती देवाची विटेना, देव कदा पालटेना, शरणागतांसी श्रीराम. एकदा देवाशी सख्य जोडले की ते कधीही तुटत नाही, कारण देवाचे प्रेम कमी होत नाही. जे देवा शरण जातात त्यांचा देव कधीही त्याग करीत नाही. म्हणून सख्य देवांशी करावे, हितगुजतयांशी सांगावे, आठवे भक्तीचे जाणावे, लक्षण ऐसे श्रीराम. म्हणून सख्य देवाशीच करावे, आपल्या मनातील गुप्त गोष्टी देवांपाशी सांगाव्या. आठव्या भक्तीचे लक्षण हे असे आहे: जैसा देव तैसा गुरु, शास्त्री बोलिला हा विचारू, म्हणून सख्यत्वाचा प्रकारू, सद्गुरुसी असावा श्रीराम. जसा देव तसा सद्गुरू असे शास्त्रांत सांगून ठेवलेले आहे. म्हणून ज्याप्रमाणे भगवंताशी सख्य जोडावे तसेच सद्गुरूशी सख्य जोडणे आवश्यक आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सख्य भक्ती नाम समास 8वा. श्रीराम. आपणास जर या व्हिडिओमधील माहिती आवडत असेल तर अशाच प्रकारचे अन्य व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच या व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रांसोबत शेअरही करा. धन्यवाद.